1898 साल हे किती वो भाग्यवान, 1898 साल हे किती वो भाग्यवान. रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान, रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान. रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान. संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध ज्या महामानवाने आपल्याला मान सन्मान संविधान दिला ते महामानव विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कोटी कोटी वंदन करते. आणि आज आपण टीव्ही चॅनल अमरावती महाराष्ट्राच्या वतीने आमच्या शुभांगी धोत्रे यांचे भेट घेणार आहोत. ते पण आपल्या अमरावतीत त्यांचं आगमन झाले माता रमाई जयंतीच्या महोत्सवानिमित्त. तर ताई तुम्ही तुमचा आम्हाला परिचय द्या. सर्वांना सगळ्यांना जय भीम. मी शंकर भिकाजी धोत्रे यांची कन्या शुभांगी शंकर धोत्रे वागचौरे. तुम्ही आमच्या अमरावतीमध्ये आलात तर कालचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप छान. रमाई जयंती महोत्सव तुम्ही तिकडे करताय का? हो हो करतो, मुंबईला पण करतो. आणि मला सांगायचं आहे की ज्या ज्या रमाईच्या लेखी आहेत त्या त्या रमाईचं कर्तव्य आहे प्रत्येकीचं. अगदी रमाई आपल्याकडे राहिली नाही पण त्याचं आपल्याकडे काहीतरी एक देणं लागतंय समाजाप्रती. त्या पुस्तकातून आपण तुम्ही त्याला काय सांगाल आणि कशा तुम्ही त्या रमाईची गुण आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलं ते तुम्ही थोडक्यात सांगा. रमाई बद्दल किती बोलावं आणि काय बोलू शकत नाही, शब्दच नाही आहे. आणि तिने जे केलंय ते सगळ्यांनी लक्षात ठेवून तिचा संघर्ष, तिचं जीवन त्यागात गेल्यानंतर ते सगळं लक्षात ठेवून आताच्या मुलींनी बायकांनी लक्षात ठेवा. अच्छा ताई, तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालेलं? मी 12वी नापास आहे. आणि सांगायचं म्हणजे रमाईची भाजी तुम्ही आहात त्याचा आम्हाला खूप गर्व वाटतंय. त्या रमाईच्या त्यागाबद्दल तुम्ही मला काही माहिती द्या. तिच्या त्यागाबद्दल लहानपणीपासूनच तिला खूपच तिच्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आली. लहान भावंड वगैरे होती आणि पुन्हा इथे लग्न झाल्यावर पण खूपच होतं. तोच तिचा त्याग अगदी आयुष्यभराचा होता, तेवढाच तिने केला. ते नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत लग्न झाल्यावरचा काही तुम्हाला थोडक्यात तुमची माहिती द्या रमाईबद्दल. बाबासाहेब रमाईसोबत कसे वागायचे आणि त्यांचा संवाद कसा व्हायचा? बाबासाहेबांचं जेव्हा लग्न झालं रमाईसोबत तेव्हा बाबासाहेब वगैरे छान वागायचे. तिच्या घरचेही छान होते, सासरचे सगळे. आणि तिने पण चांगलं कुटुंबाला एकत्र करून सोबत नेत होती पुढे. आणि मला विचारायचं आहे की प्रत्येक स्त्रीनं हा रमाईचा आदर्श घ्यायला पाहिजे. जर ती रमाई नसती तर आपण आज नटलो थटलो नसतो. आणि त्या रमाईसाठी मला तर भरपूर काही विचारायचं आहे. पण तुम्ही फक्त आम्हाला एवढंच सांगा की त्या रमाईबद्दल त्यांचा जीवन प्रवाह कशाबद्दल झालाय, त्यांना किती मुलं होती, त्यांचा काहीतरी मला तिचा संकोपन झालाय, त्यांचा विचाराची निर्माण झाली त्याबद्दल थोडक्यात सांगा. रमाईचं लग्न झाल्यानंतर 4 मुलं त्यांना झाली, तिला रमाईला मला. आणि बाबासाहेब विलायतीला असताना तिला सगळा संसाराचा गाडा चालवायचा होता. मग तो तिचा जो संघर्ष होता की तुम्ही हा पुढे मी बघते सगळं इकडचं, असं तिचा संघर्षामध्ये जीवन झालेलं आहे. ताई तुमच्या ह्या कोण आहेत त्यांचं नाव सांगा मला. ही मुलगी आहे, नाव सांगा. माझं नाव सीमा वाघचौरे. आणि हे सर विजेंद्र वाघचौरे. माझं नाव सुषमा वाघचौरे. मी यांची नणंद. हो, म्हणजे आपल्याला दूर जास्त काही जायची गरज नाही. आपल्याला सगळे बहिणी तर भेटणार आहे. म्हणून तुम्ही जर थोडंफार आम्हाला सांगितलं तर आम्हाला थोडं बरं वाटेल. आणि रमाईची पण खूप चांगली जयंती म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन करू शकतो, नियोजन करू शकतो. हे किती सांगा काही रमाईबद्दल. रमाईबद्दल म्हटलं तर खरं सांगायला गेलं तर सगळ्यांना बरंच माहिती आहे. पण आपल्याला एक सगळ्यांना माहिती आहे की वर्षानुवर्ष फक्त आपल्याला जयंती असायची ती बाबासाहेब आंबेडकरांची. अगदी महिने महिने आमच्याकडं 1 महिना पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त. पण आता मी पाहते की बऱ्याच लोकांना तिचा त्याग, तिचे संघर्षमय जीवन, त्याचा अभ्यास केला गेलेला आहे. आणि त्यामुळे कसं लोकांना वाटायला लागलं की आज एवढ्या मोठ्या पदावर जे बाबासाहेब गेले, आज आपण त्यांना देव म्हणतो. असं नाही की आपण एक सर्वसामान्य मानव मानत नाही, देव बोलतो.
त्या देव पण जे आलं ते एवढे मोठे झाले, त्यांच्या पाठीमागे फक्त रमाई होत्या, त्यांचं कुटुंब होतं, त्यामुळे ते आज देवत्वाला गेले, आपण त्यांना मानतो आणि आपल्या समाजामध्ये त्यांनी एवढं परिवर्तन केलं. तर त्याची एक जाणीव ठेवून की ती व्यक्ती तिच्या मागे असल्यामुळे ही रमाई. आणि आता लोकांना इतकी जनजागृती झालेली आहे, मला बघून इतका आनंद वाटतो. कारण आता कालच आम्हाला इथे बोलवलं होतं, काल रमाईची जयंती निमित्त वाटाणे साहेबांनी, आणि तिथे बघितलं की त्यांनी 12 वर्ष केले, आजचं 13वं वर्ष होतं जयंतीचं. तरी मला खूप छान वाटलं. आम्ही गेल्या वेळी नागपूरला गेलो होतो, तिकडे राजकुमार वंजारी दादा होते, ते पण अतिशय छान प्रकारे रमाईची जयंती आणि रमाईचा प्रचार प्रसार करत आहेत. इतकं बरं वाटलं की अरे खरंच त्या आईचा जो त्याग आहे तो आज आपण लक्षात ठेवून तिच्या इतकं छान जयंती आणि सगळ्या लोकांना एकत्र येऊन जागृती करताय रमाईच्या त्यागाबद्दल सांगितलं, तर ती महानच होती, नो डाऊट. की इतक्या महान असल्यामुळे आज बाबासाहेब झाले आणि त्याच्यामुळे आपल्या समाजाचे एवढी बदल झाला. त्याच्यामुळे खरंच तिचं त्याग आपण धन्य झालं. तिच्या त्यागामुळे आज आम्ही आज इथे बसलोय, बोलतोय, आपल्याला सगळं काही प्रकारे मिळतंय त्यांच्यामुळे. जर तिने त्याग नसता केला, तिने जर इकडची पाठची बाजू सांभाळली नसती, तर बाबासाहेब विलायतीला गेले, कसे खर्च करत होते, काय करत होते, इथे मुलं बाळ होती, त्यांच्याकडे पण प्रॉपर लक्ष देता येत नव्हतं. तरी देखील हिने एकटी बाई, तिने सगळं एवढं सांभाळलं आणि त्याने पाठिंबा दिला. तर ती तर महान. त्यामुळे आज तुम्ही जयंती साजरी करताय, खरंच खूप बरं वाटलं. कारण वर्षानुवर्ष माझ्या लहानपणापासून आमच्याकडे, आम्ही खारला राहतो, खार आंबेडकर रोड, तिथे आमचे जे आनंदराज आंबेडकर चेअरमॅन आहेत, पण आम्ही वर्षानुवर्ष म्हणजे लहानपणापासून आम्ही आंबेडकर जयंती साजरी करतो. पण इथे आता भरपूर छान प्रकारे तुम्ही करताय, खरंच खूप आनंद झाला. आणि असंच पुढे ठेवा, आमचा पाठिंबा नक्कीच तुम्हाला असेल. नक्की नक्की. धन्यवाद. चला, तर प्रत्येकाचं असं मत आहे की रमाई जयंती व्हायलाच पाहिजे. आम्हाला पण असं वाटतं की जसं की आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो मोठ्या उत्साहात, तशी रमाई जयंती व्हायला पाहिजे, अशी आजची कालची जयंती झाली. आम्हाला घराघरात रमाई घडवायचा प्रयत्न आमचा आहे. त्यासाठी आम्ही रमाई फाउंडेशन सुरू केलेलं आहे आणि गोरगरिबांना आणि आपल्या खास करून महिलांना जर सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या संस्थेतर्फे करतोय. आणि पुरा महाराष्ट्रभर रमाईचा जो संघर्ष आहे तो पोहोचवायचं काम तुमच्यासारखे जे म्हणजे असे आपल्या समाजाचे जे न्यूज चॅनल आहेत, त्यातील लोक आहेत, त्यांना एकत्र आणून पूर्ण महाराष्ट्रभर नाही पूर्ण देशभरात एक माता रमाई सारखी म्हणजे घराघरात आपल्या समाजात एक स्त्री घडावी असा प्रयत्न आमच्या संस्थेतर्फे आम्ही करत आहोत. बाबा सांगायचे रमाईबद्दल, आणि मोठा भाऊ होता माझा, तो पण सांगायचा की बाबासाहेब आले ना दौऱ्यावरून की मग माझ्या बाबांच्या आणि माझ्या भावाची अगदी गालमेल राजगृहावर, की त्यांना काहीतरी लवकर बनवून दे नाश्ता वगैरे, त्यांना पुन्हा जायचं असायचं, असं सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि खूप हौशी होती परत, आणि तिचं जीवनच खूप त्यागातच गेलं बिचारीचं, बस एवढं सांगायचं म्हणजे. तर तुम्ही आमच्या अमरावतीकरांना काय सांगाल रमाईचं कसं योगदान होतं आणि तिला आपण समोर काय करायचं त्याबद्दल? रमाईचं योगदान प्रत्येक गोष्टी चांगलंच होतं, आणि तिच्यासारखं घडायचं प्रत्येक स्त्रीनी ही इच्छा आहे. बरं. आणि आमचे तथाकथित चॅनलचे संस्थापक अध्यक्ष अरुण वाकडे सर यांनी तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवलं की आम्हाला ह्या लोकांशी बोलायचं आहे. ते उदय परिवारापर्यंत आले अमरावतीला आणि आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया. तर मला हे सांगायचं आहे, तुम्ही जो प्रवास त्यांचा ऐकलाय की बाबासाहेबांचे जे वडील आई त्यांच्यावर तुम्ही काय सांगाल? तुम्हाला बाबासाहेबांबद्दल तर खूपच आहे सांगण्यासारखं. त्यांच्या आईवडिलांनी जी त्यांच्यासोबत जी मेहनत घेतली म्हणून आज बाबासाहेब घडले गेले, आणि त्यांच्या पाठी रमाईंचा थोडा होता सहवास म्हणून ते पुढे गेले. तुमच्या भावाचे नाव काय पाहिजे? मोठा भाऊ होता दिनकर शंकर धोत्रे, 2 नंबरचा आनंद शंकर धोत्रे, 3 नंबर रमेश शंकर धोत्रे, 4 नंबर उमेश शंकर धोत्रे आणि 5वा हेमंत शंकर धोत्रे. आणि बहिणींमध्ये मोठी जयश्री शंकर धोत्रे, दुसरी रेखा शंकर धोत्रे आणि मी शुभांगी शंकर धोत्रे. जय भीम तुम्हा सर्वांना. सांगायचं म्हणजे हा रमाईचा जो महोत्सव आहे, गेल्या आम्ही 2 महिन्यापासून सरांना सहकार्य करतो. आमचे सर वानकडे सर, पाटाणे सर, आणि आम्ही कुठल्याही कामामध्ये तत्परपणे काम करायचा प्रयत्न करतोय. अशा या रमाई जयंतीच्या महोत्सवानिमित्त आपण आला अमरावतीला येऊन आमचा एक मनोबल वाढवलं की बाबा कुठेतरी आम्हाला आहे त्या रमाईच्या त्याला आपण खरंच लय मोठी गोष्ट आहे की जी आपण त्याला सांगू शकत नाही, शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्या रमाईच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि त्या रमाईला
2 शब्द तुम्ही कोणत्या प्रकारे सांगाल? जे ओढणं सांगता कोणतं तुम्ही सांगा, मागे सांगा आणि पुढच्या गोष्टीला सुरुवात कशी मग? आता तुम्ही माझं असं म्हणालात की रमाईसाठीच आम्ही एक त्यागमूर्ती रमाई फाउंडेशन म्हणून सुरू केलेलं आहे. त्याचं हेच एक मत आहे की त्यागमूर्ती रमाई फाउंडेशन तर्फे आम्ही जास्तीत जास्त स्त्रियांचं सबलीकरण, सशक्तीकरण आणि बायकांना कशा प्रकारे पुढे घेऊन जाता येईल. आता त्या कालच आपण म्हटलं की इतका मोठा संघर्ष केला आणि त्याच्यात कसलीही एकही कंप्लेंट नव्हती. अगदी आनंदाने ते बाबासाहेबांच्या पाठी होते. तर स्त्रियांसाठी हेच एक आहे की आज आपण जे करतो ते शेवटी आपल्या जसं बाबासाहेबांस पुढे जाण्यासाठी माता रमाईने जे केलं तशाच प्रकारे आपण पण थोडं त्यांना फॉलो करूया, जेणेकरून आपले देखील घरातले लोक पुढे जाऊन काहीतरी करू शकतील लाईफमध्ये. ज्या रमाईचं 35व्या वर्षी मरण झालं, म्हणजे तिला अगदी कमी वयात, आणि त्यानंतर बाबासाहेबांनी दुसरी पत्नी म्हणजे कबीरा जी तिचं नाव माई किंवा आपण त्याला सविताबाई असे म्हणतो, तर त्याबद्दल तुम्ही सगळं काय सांगणार? सविताबाईबद्दल छान आहे ते. त्यांनी थोडं साथ दिली बाबासाहेबांना माझ्या आत्या नसल्यानंतर. छान वाटलं. डॉक्टर केशामधून त्यांनी डॉक्टर के होते. हो, डॉक्टर के पेशामधून त्यांनी बाबासाहेबांना इलाज वगैरे करून चांगलं केलं. ज्या डॉक्टरची जरूरत पडली नाही का, हो. आणि बाबासाहेबांना त्या आजारातून त्यांना मुक्त केलंय, बरं केलंय. तर यानंतर तुम्हाला प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काही माहिती आहे सांगा. प्रकाश आंबेडकर, मी दादरला जाते राजगृहावर, प्रकाश वगैरे भेटतो, बोलतो वगैरे चांगला, आणि चांगलं त्याचंही काम चांगलं चाललेलं आहे. अख्ख्या अमरावतीत वगैरे अकोला वगैरे छान करतो. आणि आम्हाला पण असं वाटते की प्रकाश आंबेडकरांचं आपल्याला व्यक्तिमत्व चांगलं आहे, काम पण चांगलं आहे, पण काही लोकांना ते कसं समोर घ्यायचं हे कळत नाही. त्यासाठी तुमच्या मनाबद्दल काही परिचय किंवा त्यांची ते सविस्तर जी भाषा असते किंवा लोकांबद्दल आपण त्यांना काय सांगितलं पाहिजे, लोकांनी कुठे गेलं पाहिजे, त्याबद्दल काय सांगणार नाही? मला वाटतं आता आपल्याला एकीकरणाची गरज आहे. आपल्या समाजाने एक एकच नेता पकडला पाहिजे जे आपल्या समाजाचा, आणि ते मला वाटतं बाळासाहेब आंबेडकर आहे, जे आपला एक नुसतं आंबेडकरांचे नातून आहे. म्हणजे प्रत्येक आपल्या समाजात जे पण काही प्रॉब्लेम झाले तर ते एक, जर तुम्ही बघितलं कुठल्याही ह्याच्यामध्ये, ते नेहमी अग्रेसर असतात आणि त्याला ज्ञानाचं ज्ञान खूप आहे, ते चांगले वकील आहे. म्हणजे आपल्या समाजात आपली समाजाची परखड बाजू ते मांडू शकतात. त्यासाठी आपल्या समाजाने एकत्र येऊन आपल्या समाजातले पण म्हणजे सत्तेत येण्यासाठी एकच पक्ष निवडून मला वाटतं बाळासाहेबांना त्यांनी सर्व आपल्या समाजाने साथ दिला पाहिजे. मला असं वाटतं. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर कोणी चांगलं काम करत असेल तर प्रकाश आंबेडकर, आणि कारण की त्यांच्या त्या कर्तव्याला, त्यांच्या त्या कार्याला आपण सलाम करतोय, जयभीम करतोय. हा जो परिवार आपल्यापर्यंत आलेला आहे, धोत्रे परिवारातील सर्व मंडळी, त्यांना परत एकदा मैत्रीपूर्ण जयभीम करते. आणि अमरावती आल्यावर तुम्हाला कसं वाटलं ते 2 मिनिटात तुम्ही सांगा. अमरावतीमध्ये आल्यावर छान वाटलं, आणि वानखडे दादांचे पण खूप खूप धन्यवाद, तुमचे पण ताई धन्यवाद. जय भीम. काळाची गरज आहे. आता लोक असं म्हणतात की संविधान पण बदलणार, पण जर संविधानामुळेच आज आपली एवढी, आता तुम्हाला माहिती असेल 70-75 वर्षापूर्वी आपली परिस्थिती काय होती, आपल्या समाजाची परिस्थिती काय होती, त्यासाठी आंबेडकरांनी बुद्ध धर्म आपल्याला दिला. पण मला वाटत नाही की कोण त्या बुद्ध धर्माचं पालन करत आहे. तर माझ्या मते घरात खूप लोक हे करतात की बुद्ध धर्माचं पालन करण्याचा प्रयत्न तरी करतात, पण तरी अजून परखडपण म्हणजे अजून एकदम नियमाने आणि अजून धम्माचा प्रचार प्रसार होत आहे. पण त्याच्यामध्ये अजून थोडं लोकांनी थोडं आपलं फॅमिली कुटुंबाकडे लक्ष देऊन थोडंसं आपलं समाजाकडे आणि आपल्या धार्मिक थोड्या कार्याकडे लक्ष देऊन थोडं धर्माकडे थोडं वळलं पाहिजे. बाकी राजकारण आणि हे ते सर्व सोडून थोडं एक समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न माझ्या मते आपल्या समाजाने केलं पाहिजे. तरच आपण या देशात, या राज्यात काहीतरी परिवर्तन घडवू शकतो. समाजकारण, कारण त्यांना राजकारणात जावं लागलं कारण हे होतं की राजकारणात गेल्याच्या नंतर आपल्या समाजासाठी काहीतरी आपण बोलू शकतो, आपले विचार मांडू शकतो आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्यांच्याकडे मागणी करून पूर्ण करू शकतो. पण डायरेक्ट राजकारणात गेल्यामुळे कसं होतं, पदावर असल्यामुळे आपल्या सगळ्याच गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक हिंमत येते.
आता त्यांनी धर्म स्वीकारला, तुम्ही म्हणाला तसं धर्म स्वीकारला, त्याचं एक वेगळं कारण देशामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहेत, पण बाबासाहेबांनी नेमका फक्त बौद्ध धर्म का स्वीकारला? याचं एक कारण की शांतीचा धर्म आहे, सगळ्यांनी म्हणजे समानतेचा धर्म आहे, विषमता नको. आणि आपण लहानपणापासून बाबांनी एवढी विषमता पाहिली, एवढा लोकांनी आपल्याला तिरस्कार केला, द्वेष केला, आपल्याला समाजात कुठल्याही प्रकारचं स्थान नव्हतं, पण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं कारण कितीतरी अभ्यास करून तो धर्म स्वीकारला. आणि तो धर्माचा जर अभ्यास केला तर कळेल किती प्रकारे शांतीने स्वतःकडे बघून स्वतःकडे शांतपणे जाणं. आणि तुमचं हे चॅनल आहे तथागत TV, जे तथागत चॅनल आहे, आणि त्याच्याद्वारे तुम्ही जे धम्माचं नॉलेज लोकांना देताय ते इतकं छान की लोकांना घर बसल्या कळेल. कारण इथं धर्मातले लोकांना देवळात जात आहेत, मस्जिदमध्ये जात आहेत, किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चमध्ये जाऊन त्यांचा धर्म त्यांना सांगितला जातो, शिकवला जातो. पण तुम्ही इतकं छान तथागत चॅनल करतो की तुम्ही घरी बसल्या बसल्या लोकांना तिथे मिळेल. म्हणजे आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाहीये, बाहेर न जाता आपण घरात बसूनच हे चॅनल घेऊन त्याचा धम्म शिकू शकतो. आणि हा धम्म शिकल्याच्या नंतर समाजामध्ये कसं वागायचंय, आपल्याला स्वतःसाठी कसं वागायचं, स्वतःसाठी काय करायचं, अतिशय छान प्रकारे आपण ते करू शकतो. तर खरंच हे तथागत चॅनलचा धन्यवाद की तुम्ही एवढं छान काम करताय, घराघरात लोकांपर्यंत पोहोचून हा धम्म त्यांना शिकवताय, सांगताय, आणि लोकांना तो आत्मसात करायला खूपच मदत होते घर बसल्या. तर आम्हाला इथे बोलवलं त्यामुळे खरंच खूप धन्यवाद तुमचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे कार्य आहे आणि जे काम आहे ते सर्वांनी मिळून पुढे नेलं पाहिजे. लोकांनी सगळ्यांनी सहकार्य करायला हवं. त्यागमूर्ती रमाई जयंतीबद्दल राजेंद्र दादा वटाणे यांनी आम्हाला इथे बोलवल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यांनी अशीच साजरी करावी जयंती त्यागमूर्ती रमाईची. धन्यवाद धोत्रे परिवाराकडून. की नुसतं, आणि असं नाही की नुसतं महाराष्ट्र, पुरा देशभरात ही जयंती झाली पाहिजे असा संदेश आपण प्रयत्न करतोय की पूर्ण भारतभर ही जयंती साजरी झाली पाहिजे. कारण का आज लोकांना कळले माता रमाईचा त्याग. जर माता रमाई नसती तर आंबेडकर पण घडता आले नसते. तर प्रत्येक पुरुषाच्या पाठी त्याची बायको, त्याची कोणतरी सहचारी पाहिजे की ती त्या माता घडू शकते. त्यासाठी माता रमाई हे प्रत्येक घराघरात तर आहेत, पण पुऱ्या भारतभर पोहोचले पाहिजे असा प्रयत्न आम्ही आमच्या संस्थेतर्फे करतो. आणि आम्हाला योगायोगाने वटाणे, वंजारी असे बरेच लोक आहेत जे माता रमाईचा प्रचार प्रसाराचं काम करत आहेत. तर जे पण लोक करत असतात त्यांना आपल्याकडून शुभेच्छा. आणि जर कधी काय गरज लागली तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. ताई, तुम्ही वंदनगाव इथून आलेल्या आहात, आमच्या अमरावतीपर्यंत आल्या, आमच्या कार्यक्रमाला तुम्ही खूप चांगलं योगदान दिलं, त्याबद्दल तथागत TV चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमचे धन्यवाद देतो. आणि जय भीम. आमच्याकडून जय भीम.